सकाळच्या वाजल्या 10:30. तुम्ही म्हणता आज सगळं कामधंदा सोडून काय चाललंय. इथं आहे विहीर आणि विहिरीचा मुरुम एका साईडला काढून ठेवला होता, तर ते दारात उलिसा टाकतो या काय मग. आणि ती म्हणली मम्मी मी देते थोड्या वेळ भरून, आणि मी ना आता वाहतो या. थोडंसं राहिले टाकायचं, असं पटांगणे पाऊस नसल्यामुळं बघा कसं दिसते छान. असं सगळं काम आवरत आवरत आले, फक्त भांडी आणि गुरांचं खायला पाणी राहिले, पण ते पण करायचे. तर चला कुठं मुरुम टाकतोय दाखवते. डोक्यावर पाटे असं इकडं घर आहे मथराईचं छानपैकी. आणि इथं टाकतोय असा इतका टाकत आणलाय, असा टाकतोय. तर सकाळी 10:30 वाजलेले आहे. मस्त असं ऊन तर बघा कसं काय चकाचका करतंय. आवरलंय सगळं, स्वयंपाकही झालेला आहे. तर आत्या आल्या हा का. स्वयंपाक करून छान अशी बटाट्याची भाजी भाकरी भात झालेला आहे. निवांत जेवण. असंच काम करावं लागतं. परत न खूप ऊन लागतं आणि 5 वाजताचं पण काम असतं. पण म्हणलं आता काय अर्धा तासाच्या टाकू, परत 5 वाजता काय टाकू थोड्या वेळ. असं चाललेलं आहे. तर एकंदरीत कसा वाटला तुम्हाला हे छोटासा व्हिडिओ सांगा. परत न जेवणही करायचं का म्हणा. ओ कपडे आता इथं कशाची जापणाची टाकीची सावली. चल ती मला उचलून, ती उचलून ती अण्णाला हाका मारून मारून कटाळाला. अण्णा काय उठा नाही. आणि तुम्ही माणसानं मग बाकीची कुठे गेली. बाकीची घरी नाहीत. बापूंला वाढू आत्याने चला चला म्हटलं, पण बापू काय आलं नाही तर कोणी नाही. आम्ही दोघी आणि बापू तर गेलं पण निघून. सारखी काम सांगतात म्हणून निघून जातात. घरी जाऊन तिकडे रानात जाऊन बाबळी खाली बसतात, घरी काम सांगतात म्हणून. तर असं थोडासा टाकायचा होता, तर घ्यावा टाकून म्हणलं. नीटनीटकं करावं लागेल. आता राहिल्यात फक्त आता 8-10 दिवस. 8-10 दिवसात बाकी सारी ओली ओली आहेत ती कामं करावं लागतात. होय ज्ञानेश्वरी. तर सगळ्यांना शुभ सकाळ, गुड मॉर्निंग, बाय बाय.